बघू शकता मित्रांनो, इथं जो स्मार्टफोन आणि टॅबलेट्स आहेत तुम्हाला अवघ्या 1000 ते 1500 रुपयामध्ये भेटू शकतात। काय हे बघा मित्रांनो, बघू शकता दोन काय पो आहे तो अंदर 100 रुपयाला स्पीकर आहे, 100 रुपयाला मित्रांनो। हे पण बघू शकता, केबल 50 रुपयाला आहे। तर बघू शकता मित्रांनो, जो LED TV समोर चालू आहे LGचा, तो तुम्हाला इथे 800 रुपयामध्ये भेटेल। तसंच तो जो लॅपटॉप दाखवतात तो आहे 1500 रुपयामध्ये। पेंटिंग्स पण बघू शकता मित्रांनो, त्यापेक्षा एक अशी पेंटिंग आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ग्रँड रोड स्टेशनला। स्टेशनच्या बाहेरूनच मित्रांनो आपल्याला 10 रुपये पर पर्सन अशी शेअरिंग टॅक्सी भेटते, जी की आपल्याला डायरेक्ट चोर बाजारच्या लोकेशनला नेऊन सोडते। त्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघूया की आपल्याला नेमक्या कोणकोणत्या वेगवेगळ्या गोष्टी इथे पाहायला भेटत आहेत, एक्सप्लोर करायला भेटतात। तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या या ब्लॉगला। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एक आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आणि आज मित्रांनो आपल्याबरोबर आपला मित्र अशोक आहे आणि आपण आलो मित्रांनो मुंबईचा चोर बाजार। तर मग बघूया काय कसं आपल्याला आजच्या या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतं। तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करा, त्याला विसरू नका। एक क्राऊड आहे मित्रांनो, बघू शकता इथे तुम्ही, आणि फोन बिन सांभाळ रे बाबा। तर ही गर्दी बघा, आणि त्यातले हे पाऊस, त्यामुळे ट्रॅकफुल खिचडी आहे। तरी पण दाखवतो मी तुम्हाला इथे हे असं बघू शकता मित्रांनो, वॉचेस विचेस सर्व काही आहे इथे, आणि कपडे बघू शकता त्याचबरोबर। तर बघू शकता इथे खूप अशी गर्दी आहे मित्रांनो। तरी आपण लेट आलो आहे, जर अजून 3-3:30ला आलो असतो त्याच्यापेक्षा अजून जास्त क्राऊड आपल्याला भेटला असता इथे बघायला। तर जीन्सेस आणि वेगवेगळ्या काय काय गोष्टी आहेत तू बघा शकता। हे अरे बाबू काका कितीला? 100 बघू शकता मित्रांनो, किलो 100 रुपयाला। अशोक, तर आता मित्रांनो आपण आहोत हिंदी गल्लीमध्ये, बघू शकता। आणि जो सिक्रेट मार्केटचा मित्रांनो आहे, म्हणजे जे मैदानमधलं मार्केट, तिथे तर आता खूप चिखल झाला असेल। बघू शकता मित्रांनो, खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला इथे पाहण्यासारख्या, घेण्यासारख्या। हे बघू शकता। त्याच्यामध्ये मी बघितलेला, अरे मागाशी ते एक्सपायर घेऊन गेला काय काय फोन घेण्याचं बघू शकता मित्रांनो। इथे 500 रुपयापासून ते 1000-1500 पर्यंत तुम्हाला फोन भेटू शकतो आरामात, चांगला स्मार्टफोन जो वापर। हां, स्पीकर कितीला? 150 आणि ती वायर वायर 50 लिखाओ जा 50 चेंज होगा ना। ओ काका, ओ भाई, खड़ा हो जाओ, खड़ा वायर 50 रुपये, स्पीकर काय हे बघा मित्रांनो, बघू शकता दोन काय पो आहे तो अंदर 100 रुपयाला स्पीकर आहे, 100 रुपयाला मित्रांनो। हे पण बघू शकता, केबल 50 रुपयाला आहे, आणि नेक बँड सुद्धा 100 रुपये बघू शकता तुम्ही। आता बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे खूप काही गोष्टी आपण तुम्हाला चोर बाजारमध्ये दाखवायचा प्रयत्न केला, पण आज एवढ्या काही गोष्टी दिसल्या नाही। तर रात्री पाऊस पडलाय वाटतं, त्यामुळे जास्त काही गोष्टी दाखवू शकलो नाही, आणि जास्त गोष्टी नाही आहेत खरं म्हणजे, आणि आपल्याला टाइम पण झालाय थोडा। तर अशोक, तुला कसं वाटतंय चोर बाजार? चांगलं वाटतंय। काही घेतलंस की नाही? तू घेतलं ना भाई? काय घेतलं? मी रेझर घेतलं, आपलं काय ट्रिमर घेतलं। हो, USB केबल सुद्धा घेतली त्याने। हो, तर 50 रुपयाला USB केबल, आणि हे बघा बघू शकता
ही कॅबल घेतली आहे. त्याच्यानंतर अजून काय घेतलं ते ट्रिमर. हां, तर आम्ही कॅबल मित्रांनो 50 रुपयाला घेतली आणि ट्रिमर देखील आम्ही किती, तो बोलत होता 100-150 सांगितलेलं त्यांनी, आम्ही त्याला 75 रुपयापर्यंत आणलं. अशा प्रकारे आपण 2-3 गोष्टी परचेस केल्यात चोर बाजारमधून. तर खूप छान आहे. त्यानंतर खूप जर तुम्हाला पाहिजे असेल तर खूप अफोर्डेबल इलेक्ट्रॉनिक गोष्टी तुम्हाला इथे भेटू शकतात. त्याचबरोबर जर बार्गेनिंग करता येत असेल तर मित्रांनो तुम्ही इथे या, आणि नसेल येत तर मित्राला घेऊन या ज्याला बार्गेनिंग जमते. तर अशा प्रकारे या थोड्याफार गोष्टी लक्षात ठेवा इथे यायच्या अगोदर. तर आता आपण सिक्रेट मार्केटला चाललो आहे, जो की मैदानामध्ये भरतो. बघूया तिथे जर चिखल नसेल तर तिकडे जाऊया आपण. तर बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथे फोन्स, स्मार्टफोन्स, टॅबलेट, नंतर तुमची जी काही रिक्वायरमेंट असेल इलेक्ट्रॉनिक संदर्भात ती सर्व फुलफिल होऊ शकते या चोर बाजारमध्ये. तर म्हणूनच याला सिक्रेट चोर बाजार म्हणतो आम्ही. बघू शकता. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिकमधील खूप काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला लागतात इथे तुम्हाला भेटू शकतात. खूप काही गोष्टी आहेत तुम्हाला इथे पाहण्यासारख्या, घेण्यासारख्या. तुम्ही नक्की इथे येऊन या मार्केटला व्हिजिट करू शकता. तर बघू शकता मित्रांनो, हे वेव बोर्ड हे तरी 700-800 रुपये सांगतायत, पण याची जर बार्गेनिंग केली तर हे तुम्हाला 250-300 रुपयामध्ये आरामात भेटून जाईल. तसंच बघू शकता खूप काही टॉयज म्हणा किंवा मिनिएचर्स हे तुम्हाला इथे पाहायला भेटू शकतात. बघू शकता मित्रांनो, इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल फोन्स, नंतर सनग्लासेस, रेडिओ, स्पीकर, सर्व काही गोष्टी पाहायला भेटतात. तसेच विंटेज क्लॉक्स, जसं की आता इथे बघू शकता तुम्ही, एकापेक्षा असे विंटेज क्लॉक्स तुम्हाला इथे पाहायला भेटू शकतात. जर कोणाला काही विंटेज गोष्टी कलेक्शनची आवड असेल ते देखील तो व्यक्ती इकडे त्याला खूप काही कामाच्या गोष्टी तुम्हाला इथे चोर बाजारामध्ये मिळू शकतात. तर हे समोरचा लॅपटॉप बघू शकता तुम्ही, आता ते काका दाखवत आहेत, तो तुम्हाला अवघ्या 1,500 ते 2,000 रुपयामध्ये भेटेल. खूप काही अशा त्या गोष्टी आहेत बघू शकता. किती खालती घाण आहे, पण काय करू शकत नाही मित्रांनो. हे पाय सरकतो रे भाई मित्रा, चल ना पुढे. बघू शकता मित्रांनो, इथे तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे स्पीकर्स, विंटेज टीव्ही, पेंटिंग्स पण बघू शकता मित्रांनो. त्यापेक्षा एक अशी पेंटिंग आहे. बघू शकता मित्रांनो किती क्राऊड आहे. आता प्रकारे मित्रांनो हा होता आपला हा चोर बाजारचा ब्लॉग. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. अशोक, तुला कसा वाटला चोर बाजार? चांगला आहे मित्र, मस्त काम करतोय तू, लोकांना चोर बाजारामधली माहिती. चल मित्रांनो, अशा प्रकारे ही काही आजची माहिती होती चोर बाजाराबद्दल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग भेटूया आजच्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये.